देवळाली या गावामध्ये इरिगेशन बंगला यासाठी 18 मार्च रोजी 4 वाजता महावितरणच्या लाईनीचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात व काटवणाला मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती। तसेच येथील काही स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्या आगीकडे धाव घेण्याचा प्रयत्न करून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग ही मोठ्या प्रमाणे वाढत असताना नागरिक ती आग विझवू शकले नाही। ती आग आणखीनच वाढत गेली। त्यातच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष तोळके यांना ही बातमी कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ देवळाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी व अग्निशामक दल यांना फोन करून कळवले की इरिगेशन बंगला इथे महावितरणाच्या लाईनीचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे, तरी तात्काळ आपण अग्निशामक दल इकडे रवाना करून देण्यात यावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष तोळके यांनी केली। परंतु घडले असे की संतोष तोळके यांनी व येथील काही नागरिकांनी अग्निशामक दलाला फोन केला असता अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी फोनवर त्यांना सांगितले की अग्निशामक ही गाडी इथे आता उपलब्ध नाही, ती बाहेर गेलेली आहे असे त्यांनी संतोष तोळके व नागरिकांना सांगितले। परंतु अग्निशामक ही गाडी तिथेच होती अशी माहिती संतोष तोळके यांनी दिली आणि त्या कर्मचाऱ्यांनी फोनवर त्यांची टाळाटाळ करून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली व आपले कर्तव्य करण्यास त्या मजूर कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली। तर मग असे जर कायमच होत असले तर या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा गोरगरीब जनतेसाठी व नागरिकांसाठी काय उपयोग व देवळाली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांचे या कर्मचाऱ्यांकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न आता जनतेसमोर पडला आहे। व देवळाली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी नुसतेच आपल्या कार्यालयाच्या ऑफिसमध्ये ठोंब्यासारखे बसायला येतात की काय अशी चर्चा सध्या देवळाली पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये होत आहे। तसेच ही आग 4 वाजता लागून ती अग्निशामक गाडी 5 वाजता आली। तब्बल आग लागून 1 तास उलटून गेला, मग नंतर ही अग्निशामक घटनास्थळी पोहोच झाली अशी देखील माहिती तेथील स्थानिक नागरिक व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष तोळके यांनी दिली। संतोष तोळके असे देखील म्हटले की देवळाली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी तात्काळ यांच्या कर्मचाऱ्यांवर व अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ आवर घालावा व त्यांच्या कामाचे अवलोकन करून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्या। जर का असे नाही झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देवळाली नगर परिषद या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन करून अग्निशामक विभागाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष तोळके यांनी दिला। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने। आज इरिगेशन बांगला येथे महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळं महावितरणची लाईन गेलेले आहे तिथून या शॉर्ट सर्किटमुळं आग लागली होती। आग लागल्यानंतर आम्ही अग्निशामक दलाला देवळाली नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला फोन केला तर अग्निशामक उपलब्ध नाही म्हणून त्यांच्या कळवण्यात आले। त्याच्यानंतर त्यांनी एक छोटासा नगरपालिकेचं जे पाणी मारण्याचं पंप आहे तो पंप पाठवला, परंतु मला असं कळलं की अग्निशामक ही देवळाली नगरपालिकेतच उभी होती, परंतु हे कर्मचारी प्रत्येक वेळेस सांगतात की अग्निशामक ही बाहेर गेलेली आणि तब्बल 1 तास उशिरा अग्निशामक आल्यामुळं जो पूर्ण इरिगेशन बांगला जळालेला आहे। तुम्ही या बातमीमध्ये बघतानाच किती आग लागली होती, आजूबाजूला गवळी आहे, परंतु नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो का हे कर्मचाऱ्यांचा कारभार सुधारा, कारण आग लागल्यानंतर एखादी आघाडीत घटना घडू नये आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या देवळाली नगरपालिके हद्दीमध्ये काही आघाडीत घटना घडू नये याची नगरपालिका प्रशासनाने जबाबदारी घ्यावी आणि काळजी घ्यावी। या व्हिडिओच्या माध्यमातून मी नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करतो की वेळीच कारभार सुधारा, नाही तर अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुम्हाला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि अग्निशामक विभागाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।